मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नारू काका लिंबाच्या काडीनं दात घाशीत वड्याच्या कडला एका बाबळी खाली उभा होता. तवा दिस मावून सांजावलं होतं. कानाला अडकवलेलं जानवं अजून जाग्यावरच होतं. म्हणजे तो बहादर नुकताच शौचाला जाऊन आलेलो दिसतोया. खांद्यावरती पंचा सुदीक दिसत होता. म्हणजे ह्यो गडी आंघोळीला आलेला दिसतोया. इतक्या सव सांजला आंघोळ कराया ह्यो कामून आला असावा असे विचार समोरून येत असलेल्या बाळासाहेबाच्या मनात घोटाळत होतत. वड्याजवळ येताच बाळासाहेबांनी विचारलं, काय नारू काका, आज भलत्याच टायमाला स्नान संध्या? दातखिळवाडीचा बलभीम रंधवे आटिपला. आत्ताच मैतीवरूनच आलूया. म्हणला आंघोळ करूनच घराक जावं. पर आपला दौरा कुणीकून आला म्हणायचा? नारू काकांनी विचारलं. मी धाराशिवाला पाष्टा काढाया गेलतो. काजळ गाडीनं वाघुली फाट्याला उतरलोय आणि मोरवडीच्या पायवाटनं हितवर आलूया. बरे, येतो आता. लय येळ झालाया व्ह. बाळासाहेब वड्यातून वर चढलं आणि पिंपळाखालच्या मुदबाला हात जोडून गावामध्ये शिरलं. तर परटाच्या वाड्याजवळ बंडा सुतार हातात काचेचं भलं मोठं भिंग घेऊन उभा होता. भीमीच्या हाताच्या बोटावर शंख हाय का चक्र हाय हे बघण्यापायी तिचा हात धरला होता. त्यामुळं बापू लवार खवळला होता. तसं म्हणलं तर भीमीची आणि तिच्या बापाची सुधी काय बी तक्रार नव्हती. खरी गोम अशी होती की खुद्द बापूच भीमीसाठी गळ टाकून हाय. पर ही भीमीसारखी मासोळी काय त्याच्या हाताला लागत नव्हती. आणि त्याचा सख्खा दोस्त बंडानं मातूर चार चौघा देखत तिचा हात धरण्यापर्यंत मजल मारावी ह्यामुळं बापूचा तिळपापड झाला होता. आपल्या दोस्तानच गद्दारी करावी हे त्याच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं. पर बापूचं दुःख इतरांना कळत नव्हतं. बापूचं बोलणं कुणी मनावर घ्यायला सुधीक राजी नव्हतं. तेवढ्यात बाळासाहेब तिथं पोहोचलं. त्यांनी बापूच्या पाठीवरती हात ठेवून शब्दात थोडीशी आपुलकी मिसळून म्हणालं, बापूराव चल माझ्या संग. थोडस काम हाय र माझं तुझ्याशी. आता बापूला बी तिथं थांबण्यात काय गोडी नव्हती. त्यामुळं पडत्या फळाची आज्ञा समजून बापू निघाला. त्यामुळं भीमीच्या बापाला बी जरा हायसं वाटलं. तेवढ्यात वारकाच्या गल्लीतून नामा धनगराचं कुत्र एका डुकराचा पाठलाग करत धावत आला. हाड हाड हाड, बापू आरडलं. त्यामुळं कुत्र्यानं डुकराला सोडलं आणि बापू ऐवजी बाळासाहेबाच्याच अंगावरती तावदारून आलं. कुत्र्याला दगड हाणायला बाळासाहेब वाकलं. पर त्यामुळं त्यांच्या काखत असलेली खाकी रंगाची पिशवी बदकन खाली पडली. कुत्र्यानं ती पटाक दिशी झडप घालून उचलली आणि धूमचकाट पळत सुटलं. कुत्र्याला वाटलं त्याच्यात भाकरीचं गठुडा असल. पर पिशवीत होता पाष्टा म्हणजे सोन्याचा पत्रा. आता झाली का बाळासाहेबाची पंचायत. आता बाळासाहेबाला कुठं कुत्र्याच्या माग जोरात धावता यायला. तवा त्यांनी बापूला पिशवी घेऊन ये म्हणून पिटाळलं. बापू कुत्र्या माग सुसाट सुटलं. पर बाळासाहेबाचा जीव कुठलावर राहिला. ते बी जमल तसं धावत सुटलं त्याच्या मागणं. कुत्र ह्या बोळातून त्या बोळात पिशवी तोंडात धरून धावत होतं. तेवढ्यात वहून आहे तेच नेमकं झालं की कुत्र एका बोळात शिरलं. वाहण्याची गऊबाई बोळातनं यायला आणि बाळासाहेब गल्लीत शिरायला एकच टाइम झाला. दोन मालगाड्या आमनी सामनी एकाच रुळावरून याव्यात अंगतशी गत झाली. बाळासाहेबाच्या त्या जंक्शन धक्क्यानं गऊबाई पुतना मावशीवाने धाडदिशी जमिनीवरती कोसळली. त्याच टायमाला ते कुत्र बी तिथं आलं आणि गऊबाईच्या त्या अतिविशाल देहाखाली चेंदारलं. कुत्र्याने व्याक करून तोंडातली पिशवी टाकली. बाळासाहेबानं बिबट्यागत झेप घेऊन शान पटीक शिरी पिशवी उचलली. एकट्या बापूला काय गऊ मावशीला उचलता येईना. तेवढ्यात मागून सुताराचा बंडा आलाच. बाळासाहेबाच्या सांगण्यावरून त्यानं बापूला मदत केली आणि दोघांनी मिळून गऊबाईला उठवलं. एवढं ते जाहाल कुत्र त्या गऊबाईच्या शरीराखाली चेंगारल्यामुळं
गहूबाई उठताच केविलवानं केकाटत पळत सुटलं. बंडा आणि बापूनं गहूबाईला आधार देऊन सावकाश चालवत बाळासाहेबाच्या पडवीच्या खांबाला टेकवून शान बसवलं. तसं पाहिलं तर गहूबाईला काय बी झालं नव्हतं की. फकस्त घाबरल्यामुळं तिचा ऊर दम लागल्यागत खालवर होत होता. घाम सुदेक दरदरून सुटला होता. गहूबाईचा दादला संतू मामा बाळामत्याच्या माडीत पत्त खेळत बसला होता. बंडा बापू धावत तिथवर गेला आणि म्हणालं, संतू मामा, गहूबाई रस्त्यात पडली. यावर संतू मामानं मान वर करून बी बघितलं नाही. संतू मामाचा रमीतला सिक्वेन्स लागू पाहत होता. त्यामुळं काय खटखट लावली असा चेहरा करून तो पुन्हा पत्त्यात बुडला. संतू मामा, गहूबाई बेशुद्ध पडल्या की व्ह, बंडा म्हणाला. बंडाच्या बोलण्यावरती हा घ्या सिक्वेन्स असं म्हणून मामानं पानं खाली टाकलीत. यावर बंडा बापूचं टाळकं सटाकलं. त्यांनी संतू मामाचं बकुट धरून शान उभं केलं आणि त्याला म्हणालं, अरे पत्त काय कुटीत बसलायस? तिकडं गहूबाईची काय हालत झाल्या, काय पत्ता हाय का र तुला? मग मातूर संतू मामा झपाट्यानं निघाला आणि थेट बाळासाहेबाच्या वसरीत आला. गौने, कशी काय ग तू वालपाडलीस ग? का कुणी ढकललं म्हणायचं तुला? संतू मामाने विचारलं. गहूबाईला मुद्दामून धक्का द्यायची कुणाची बिशार आहे का? बंडा सुतार म्हणाला. अरे पण काही विचारपूस कराया वय का न ग? संतू मामा म्हणाला. आता विचारून शान काय करणार हायस र? बंडा सुतार म्हणाला. शानाच हायस, काय झालं असतं माझ्या कारभारणीला मंजीर? संतू मामाने विचारलं. मला काय व्हायचीच वाट बघून हायसा तुम्ही? एकदा का मला काय झालं म्हणजे तुम्हाली 12 वाटा मोकळ्या की व्ह? गहूबाई संतू मामास म्हणाली. मग काय घरातच अड्डा. बंडा सुतारानं भांडणामध्ये त्याल वतलं. आनवाडीची गुलाबबाई मग शिरलीच म्हणायची घरात. बापू लहावारानं पिटती काढी टाकली. त्यामुळं संतू मामाच्या तोंडाला खीळ बसली. तेवढ्यात बाळासाहेबाच्या पत्नी माधवी वहिनीनं सर्वांच्या हातात चहाचा गरम गरम कप दिला. संतू मामा, गहूबाईला माझाच धक्का लागला की व्ह? बाळासाहेब म्हणाले. निघूच कर, तुम्ही काय मुद्दाम धक्का देण्याजोगं वाटत नाही. पर तुमच्या जागी दुसरा कुणी असता तर त्याची काय धडगतच राहिली नसती बघा, संतू मामा म्हणाला. आता बाळासाहेबाऐवजी माझाच धक्का लागला असता तर तू माझं काय करणार होतास रे? बापू लहावार म्हणाला. तुझी तर पार मुंडीच पिरगाळली असती, संतू मामा त्वेषाने म्हणाला. तोंड बघ जा आरशात, बंडा सुतार म्हणाला. का काय झालं र? संतू मामाने विचारलं. अरे आत्ता चहा पिताना तुझ्या हातातली बशी हिव भरल्यागत थरथरत होती, बापू लहावार म्हणाला. आता गप गुमान बसा, नाहीतर जावा परत त्या जुवेबाज कंपूत पत्त कुटायला, गहूबाई संतू मामाला म्हणाली. अगा आम्ही काय जुगार खेळतोय का ग तिथं? संतू मामा म्हणाला. कुणास ठाव काय करतायसा, नाहीतर जुवा खेळता खेळता एखाद्या बारीला मलानी. गहूबाईनं वाक्य अर्ध सोडलं. का ग गौने, का ग अर्धवट बोललीस ग तू? दुर्योधनानं जसं सुभद्रेला पणाला लावलं तसं मला बी, गहूबाई म्हणाली. दुर्योधनानं नव्ह तर धर्मराजानं आणि सुभद्रेला नव्ह तर द्रौपदीला पणाला लावलं होतं ग. बाळासाहेबानं गहूबाईचं वाक्य दुरुस्त केलं. समज म्या तुला पणाला लावलं तर? संतू मामाने गहूबाईला विचारलं. तर काय, माझं दोस्त मंडळी मुद्दाम हारून घेत्याली, संतू मामा म्हणाला. कळत्या ती बरं का मला तुमची कुचकी पादरी बोलणी. म्या काय बोळ्यानं दूध पेत नाही, गहूबाई म्हणाली. तेवढ्यात बाळासाहेबाक एक हुपरीचा व्यापारी पाहुणा आला. चांदीचा तयार माल, पट्ट्या, पैजण, जोडवी इत्यादी माल खेडगावांतल्या लहान सहान व्यापाऱ्यांना तो विकतो. त्याच्या आगमनामुळं बाळासाहेबाच्या वसरीवरची गर्दी पांगली. त्यामुळं बाळासाहेबांनी जरा सुटकेचा उसासा सोडला. देण्याघेण्याचा व्यवहार सरस्तवर चांगलंच गडात पडलं. त्या व्यापाऱ्याचं नाव होतं राजू माळी. तवा बाळासाहेब म्हणलं तर, राजू भैया आता जेवण करूनच निघा. त्या व्यापाऱ्यानं फारसे आढेवेढे न घेता तो जेवायला थांबला. राजू माळी कन्नड मिसळलेली मराठी भाषा बोलायचा. त्या दिवशी माधवी वहिनीनं कारल्याची भाजी केली होती.
ताटात वाढलेली कारल्याची भाजी बघून तो व्यापारी पाहुणा म्हणाला, हागलं काही? असं काय बी काय बोलताव राजू भाऊजी. माधवी वहिनी त्या व्यापाऱ्याला म्हणाल्या. कारल्याच्या भाजीक बोट दावून व्यापारी पाहुणा म्हणाला, ह्या भाजीला आमच्याकडची माणसं ह्य नावानं वळखतय. तेवढ्यात बाळासाहेबाची थोरली कन्या सोना शिंक्यावरचा दुधी धोपळा घेऊन आली आणि म्हणाली, याला काय म्हणत्यात व तुमच्याकडली माणसं? कुंबळकाई. बाळासाहेबाचे चिरंजीव आंबा चोखत चोखत तिथं आला. त्यानं आंब्याचा रस पिचकारीगत पाहुण्याक उडवला आणि म्हणाला, याला काय म्हणत्याती? मावीन हन्नू. बाळासाहेबांनी पोराला दटावलं. गप्प बसा, जेवू द्या की आम्हाली शांतपणे. जेवण झाल्यावर तोंडात सुपारी टाकून तो व्यापारी घाईघाईनं निघाला. त्याला धाराशिवाक जाणारी शेवटची बस पकडायची होती. बाळासाहेब ही तोंडात बडीशेप टाकून मागल्या वाड्या आवारात शतपावली करू लागला. शतपावली करताना त्यांचं अधूनमधून उत्तरेकडच्या भिंतीकडं लक्ष जात होतं. भिंत पार हातघाईला आल्यागत वाटत होती. येता पावसाळ्यात भिंत तग धरू शकणार नाही असं बाळासाहेबाला तरी वाटत होतं. परंतु ती भिंत सामायिक असल्यामुळं जरा पंचायत झाली होती. थोड्या वेळानं मधघरात ते आलं आणि खतावणी लिव्हायला बसलं. तलाट्याक असतं तसं बसकं डेस्क त्याच्याक हाय. त्या सागवानी डेस्कावरती एका गोल खाकत पितळी दौत आणि एका लांबट खोबने टाक ठेवलेला असतोया. बाळासाहेब टाकाला कलम म्हणत्याती. बाळासाहेब हमेशा मोडीत काळ्या शाईनं सही करत्यात. बाळासाहेब किर्द खतावानी लिहिण्यात गढून गेलत. माधवी वहिनी स्वयंपाकघरात झाकापाक करीत होत्या, तर बाळासाहेबांची 2 नंबरची कन्या मोनिका हातरून घालत होती. तेवढ्यात बाहेर कल्ला झाला. तो गोंगाट ऐकून बाळासाहेबांची तंद्री भंग पावली. तरी बी जरा वेळ त्यांनी लक्षच दिला नाही. साप साप असा गलका ऐकू येऊ लागला. तवा बाळासाहेबांनी खतावणी बंद करून अलमारीत ठेवली आणि बाहेर आलं तर काय, साप शेजारच्याच घरात निघाला होता. शेजारचं घर म्हणजे दाजी अप्पाचं घर. दाजी अप्पा 4-2 सालापूर्वीच गुजरला. त्याचा एकुलता एक मुलगा औरंगाबादला नोकरीला हाय. त्यानं घर दायगुडे गुरुजीला किरायानं दिलंया. गुरुजीची बायको बाळंतपणासाठी दारफळला माहेरी गेलीया. तेव्हा गुरुजी सध्या एकलंच असत्यात. मागच्या वाड्या आवारांची जी सामायिक भिंत होती त्या भिंतीतच साप निघाल्याचा बोभाटा झालता. आपल्या सोडून दुसऱ्या कुणाच्या तरी घरात साप निघालाय म्हणताच बघे मंडळी पटाट्टा जमा झाली. आता 1-2 तास झक्कासपैकी टाइमपास होणार म्हणून मंडळींची कळी खुलली होती. आमच्या गाववाल्यांचं एक विशेष म्हणजे त्यांना कवाबी आणि काय बी बघाया चालतया. नसता चोखंदळपणा त्यांच्या ठिकाणी नसतोया. फकस्त फुकट बघाया मिळाया व्हवं म्हणजे बास. फुकटची गोष्ट म्हणजे सोन्याहून पिवळी. आता हिथं तर सोनाराच्या सामायिक भिंतीत साप निघालाय म्हणताच तो पिवळाच असणार असं नारू काका म्हणू लागला. साप पिवळा हाय म्हणल्यावरती ती धामणच हाय असं जानबा हटकर साप न बघताच पैजवरती सांगू लागला. यावर सोसायटीचं चेअरमन सर्जेराव पायमोडे म्हणाया लागलं, अरे धामण कसली, तो धनाची राखण करणारा भुजंगा असला पाहिजे. यावर कोष्ट्याचा आप्पा पुढं सरसावून म्हणाला, साधा भुजंग नव्ह, चांगला हात लांबीचं कॅस असल्याला लाल जरद डोळ्याचा भुजंग हाय. म्या स्वतः 4-2 बाऱ्या पाहिलाय की व्ह. सोनाराच्या भिंतीत साधा साप निघणं शक्यच नाही, तर तो चांगला गाडीच्या चाका एवढा फणा असलेला भुजंग असणार. यावर सर्वांचं सापाचं नख सुधीक न बघता एकमत झालं. तेवढ्यात कुणाचा तरी धक्का लागून भिंतीवर ठेवलेलं शेणाचं टोपलं खाली पडलं. पब्लिकला वाटलं नागाचं येटूळच पडलं. तेवढ्यात बापू लव्हारानं फुस्स असा आवाज केला. त्यामुळं दचकलेला सुताराचा बंडा नेमका परटाच्या भीमीच्या अंगावरती जाऊन कोसळला. त्यामुळं पोरी फिदी फिदी हसायला लागल्या. त्यामुळं बंडा वशाळला तर बापू खवळला. अरे पण साप प्रत्यक्षात कुणी बघितलाया का? बघ्यांच्या गर्दीतून एक आवाज आला. आता गुरुजीच्या घरात निघालाय म्हटल्यावर त्यांनीच बघितलेला असणार. गर्दीतून कुणीतरी अदमासे उत्तर फेकला,
अरे मग इचारा की र त्यांना, कुठं निघाला, कवा निघाला, कंच्या रंगाचा आहे म्हणून. बघ्याच्या गर्दीतून आणखी एक आवाज आला. यावर गुरुजींनी तोंडातला पानाचा तोबरा बोटानं काढून फेकला आणि बोट धोतराला पुसली. तोंड मोकळं झाल्यावर म्हणालं, म्या पाणी प्याया म्हणून मागच्या आवारात ठेवलेल्या रांजणात गेलो, तर सोनाराच्या आणि आमच्या सामायिक असलेल्या भिंतातून माती पडत होती. मग म्या जरा न्याहार बघाया लागलो, तर शिपूट वळवळत होता. त्यामुळं मातीच्या भीतीमधील बिळातून माती गळ्या पडत होती. म्या लयच घाबरलो, बाहेर पळालो. अरा, गुरुजी जरा सपई नीट बेजवार बघायचा का नाही व? एखाद्या बारीला साप सुरळी नाही, तर सरड्याचं बी शिपूट आसन. आप्पा कोष्टी म्हणाला. व्हय, वायच माझं चुकलंच खरं या वक्ताला म्हणायचं. मोरले वक्ताला फोटोवाल्या निगूच करायला बोलावून 4-2 फोटोच काढून ठेवतो बघा दाखवायला. गुरुजींचं कुचेष्टेचं बोलणं. भारनियमनामुळं लाईट पहिल्यापासूनच गायब होते. तसं म्हणाल तर आमच्या गावातील लाईटीला गडप व्हायला कंचबी कारण चालतं. एवढंच कशाला, कंचबी कारण नसलं तरी बी काय अडत नाही तिचं. चांदणं बी काय धड नव्हतं आकाशात. मधूनच ढग तरळत जायचा आणि अंधार बुडूक गडात पडायचं. तवा बाळासाहेबांनीच गॅसची बत्ती चेतवून आणली आणि बंडा सुताराच्या हातात दिली. मागची ती सामायिक भिंत भेंडाच्या इटाची होती. खरवसाच्या वडीगत भिंतीला बरीच डोरं पडलेली होती. साप कंच्या बिळात आसन याचा काय कुणाला अंदाजच येत नव्हता. तवा गावातलं काय मजनू कम साजन तिथं जमलेल्या लैला कम भटक भवान्यांवरती भाव मारण्यासाठी भिंतीजवळ जाऊन बिळात काठी खुपसून शान धाडसेपणाचं आव्हानत होतं. आणि मग त्या चटक चांदण्या इश्श, ई, शी अशा शब्दांनी त्यांना प्रतिसाद देत होत्या. तेवढ्यात पायात गुडघ्यापर्यंतचे गंबूट घालून हातात साप पकडायची स्टीलची काठी घेऊन सर्पमित्र कैलास पोकळे तिथं आला. भिंतीजवळ जायला लोकांनी त्याला वाट करून दिली. त्यांनी बी भिंतीची व्यवस्थित बयजवार पाहणी करायला सुरुवात केली. कुठं दिसला साप सांगा की र कुणीतरी, गर्दीतून कुणीतरी बोललं. त्यावर जरा वेळ समधी चिडीचाप झाली. तेवढ्यात परटाची भीमी चित्कारली. त्या खालच्या भोकात मघाशी काहीतरी वळवळत होतं बघा. भीमीचं बोलणं ऐकून काही चाबरट पोरी पाचकळपणं फिदी हसायला लागल्या. त्यामुळं भीमीनं जीभ बाहेर काढून लाजणं कम वशाळण्याचा आव आणला. लाजताना भीमी छान दिसते असं बापूला वाटलं. मग भीमीची सहानुभूती मिळावी म्हणून बापू म्हणाला, आमचं हितं काय चाललंय आणि तुम्हाला काय झालंय ग इंद्रयावाने दात काढायला? यावर भीमीन पोरीक बघून म्हणाली, लोच्चट मेला. बापूला दुर्लक्ष करण्यापलीकडं काही कारण शक्यच नव्हतं. बिळात काट्या खुपसून सापाचा शोध घ्यायची मोहीम सर्पमित्र कैलास पोकळे यांच्या निगराणीखाली सुरू झाली. त्यामुळं जुन्या किल्ल्यातली भुयार जशी एका किल्ल्यापासून दुसऱ्या किल्ल्यापतूर जातात, तशी ती बिळं आरपार त्या सामायिक भिंतीत तयार झाली. आता साप एखाद्या बाऱ्याला आपल्या आवारात येतोय काय म्हणून चितागती होऊन बाळासाहेब काळजी काट्यानं लक्ष देऊ लागला. पर अजून सापाचंच काय, पर उंदराचं सुधीक शिपूट दिसायला मागना. बैलाच्या शिंगांचा धूर बिळात नसोडा. सोसायटीचा चेअरमन सर्जेरावाची सूचना आली. यावर आणखी कुणी काय बाय सुचवाया लागलं. आता भिदबी फरकांड्याच्या मनोऱ्यागत झुलाया लागली. या भिंतीच्या समोरच्या बाजूची जी भिंत होती तिथं कोपऱ्यात कसलं तरी एक झाड होतं. तसं हे झाड काय लय उंच नव्हतं. त्या झाडाच्या खालच्या बाजूच्या फांदीला एक मवाळ लागलं होतं. ते काय कुणाचं ध्यान नाही गेलं. गॅस बत्तीवाला सरकत नेमका त्या झाडाखाली आला. गॅस बत्ती काय झाडाची होती का? मध्येच जाळ वाकायची, मध्येच कुणीतरी आराडलं, या बत्तीवाल्या बत्ती जरा वर धरकी र. त्या आवाजानुसार बत्तीवाल्यानं बत्ती वर धरायला आणि बत्तीनं परत एकदा भक्क दिशी जाळ वर फेकायला एकच टाइम झाला. जाळ जवा का मवाळाला लागला तसा माशा चवताळल्या आणि पब्लिक वरती तुटून शान पडाया लागल्या. तेवढ्यात गॅस बत्ती विजली. त्यामुळं लयच चिघूर झाला.
जेथे बाहेर पडायच्या तुंबळ हात घाईला आलं. दरवाजा बारीक त्यामुळे आधीच धायकुतीला आलेल्या त्या भिंतीवर एकदम जबरदस्त रेटा आला. आधीच मेटाकुटीला आलेली ती मातीची भिंत, त्या भिंतीतील भोकाभोकातून काठ्या, गज, पहारी, सापाचा शोध घेताना लोकांनी खुपसल्यान ती अगदी घायकुतीला आली होती. त्यात पब्लिकच्या दणक्यानं तिनं मानच टाकली. बोल बोल म्हणताच ती भिंत बाळासाहेबाच्या घराच्या मागच्या आवारात कोसळली खरी, पण कोसळता कोसळता एक तांब्याची कळशी बाळासाहेबाच्या मागच्या दारात टाकून गेली. बाळासाहेबाची पत्नी माधवी वहिनीन खनखन आवाज ऐकला आणि चपळाई करून ती सीलबंद कळशी घरात आणून त्यावर एक वाकळ टाकली. त्या गदारोळात ही गोष्ट कुणाच्याच ध्यानी आली नाही. बाळासाहेबाला घावलेल्या कळशीची गंधवार्ता गाववाल्यांनाच काय, पर बाळासाहेबांच्या पोरांना सुद्धा कळली नाही. त्यामुळं कळशीत काय घावलं असल ह्याचा विचार करायची तोशीच कुणाला पडली नाही. पर काही दिवसातच शेजारचं दाजी अप्पाचं घर बाळासाहेबांनी मात्र खरेदी केलं. आपलं स्वतःचं आणि विकत घेतलेलं घर दोन्ही बी पार पाडून टाकून त्यावरती एक टोले जंगी दुमजली हवेलीच उभी केली. वरच्या गच्चीवर सागवानी लाकडाचा चोपाळा असून त्याच्या पितळी कड्याला सोन्याचा मुलामा दिलाया. असं कुणी कुणी म्हणतंय, खरं काय कुणाला ठावण हाय. हवेलीवरती यमुना निवास अशी सोनेरी अक्षरातली पाठी लखलखतीये. शेजारीच एका नागकन्येच्या हातातील कलशातून सुवर्ण मुद्रा जमिनीवरती पडत्या आहेत असं शिल्प शिमिटात कोरलंय. ते येणारं जाणारं बघत असत्या ती. ग्रामपंचायतीच्या शेजारी हाय, तुम्ही बी या बघून शान.